नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपण याच्या आधीच्या व्हिडिओत सांगितलं होतं की 4 दिवसात 50 फूट, पण तसं काय झालेलं नाही। आता 5वा दिवस आहे तरी 5-7 फूट काम बाकी आहे त्याचं अजून विहिरीचं। तुम्हाला मी विहिरीचं काम दाखवतो। आत्ता जस्ट ब्लास्टिंग घेतलं आहे त्यांनी, तेव्हा सर्व ब्लास्टिंगचा धूर निघतो आहे बाहेर। जस्ट आत्ताच ब्लास्ट झालं आहे। हे बघा, एवढे दगड काढले त्यांनी, फार मोठा ढीग झाला आहे। हे मशीन येत आहे, तर ब्लास्टिंगच्या टायमाला त्याला थोडं दूर जावं लागतं तिकडं रस्त्याकडं। ते लगेच काम चालू करते, आल्यावर पलटी काढायचं। पाचवा दिवस आहे मित्रांनो आज, तरी 5 फूट काम बाकी, 45 फूट काम झालेलं आहे। 5 फूट काम बाकी आहे अजून, 5वा दिवस आहे आज। मशीन लाईव्ह दाखवतोय, काम चालू आहे आता खाली। तुम्हाला विहीर दिसत असेल तर बघा, मी दाखवतो समोर। दिसत असेल थोडेसे जे मटेरियल आहे ते ओलं निघते दगड, कारण 40 फुटावर थोडीशी एक पाखी, नॉर्मल पाखी पडलेली आहे। थोडं पाणी साठलं त्याच्यात। चाळीस फुटाच्या आसपास थोडी एक नॉर्मल पाखी लागली होती मित्रांनो। थोडंसं पाणी त्याच्यात नॉर्मल यायचं। आता ते पाणी भीत पूर्ण ओली, तुम्हाला आता मला दाखवता येत नाही नेमकं तिथं खाली। पावसाळा जर व्यवस्थित राहिला तर मला ते वाटतं ती जी धार लागली थोडीशी 40 फुटावर, ती बऱ्यापैकी चालेल। अजून 5 फूट काम बाकी, बघू आपण पुढं काय होतं ते। बहुतेक आजसुद्धा होणार नाही, कारण खरडक फार हार्ड लागला, एकदम काळा दगड एकदम। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आज 5वा दिवस आहे, तरी 5 फूट काम बाकी आहे अजून। बहुतेक आजसुद्धा होणार नाही। मशीनचं काम मागं चालू आहे, पाहू शकता तुम्ही। मशीनचं काम चालू आहे मागं, पूर्ण काळा दगड आहे हा। बघा केवढा ढीग झाला आहे दगडाचा। तर अजून एक त्याच्यावर व्हिडिओ बनवल मी, शेवट फायनल काम फायनल झाल्यावर। पाणी काही परत दुसरी पाखी लागते काय, तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।